सदरील आरोपी व्यक्तीने पोलिसांना असा जबाब दिला की, मला माहित होतं माझी बायको एका तरुण मुलाच्या प्रेमात आहे, पण मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत होतो, कारण मला तिला रंगेहात पकडून शिक्षा द्यायची होती. मागील 2 महिन्यांपासून तो बायकोवर संशय घेत होता, कारण ती पूर्वीपेक्षा खूपच बदलली होती. तिचा स्वभाव आणि वागणूक पाहता त्याला तिच्यावर संशय येत होता. अनेक वेळा त्याने तिच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट आणि त्या तरुणासोबतचे फोटो पाहिले होते. त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली असून त्यांना 2 मुले आहेत. अशा वेळी तिने विवाहबाह्य संबंधात अडकणं त्याला सहन झालं नाही. त्याला आधीच माहीत होतं की त्या दिवशी म्हणजे 14 मे रोजी ती आपल्या प्रियकराला भेटायला जाणार आहे, म्हणून त्याने त्यांचा पाठलाग केला आणि ग्वालियर येथे एक धक्कादायक घटना घडली. शिक्षक असलेल्या विनोद सिंग या व्यक्तीने आपली बायको रेणू, वय 35, आणि तिच्या प्रियकर संदीप चव्हाण, वय 28, उद्योजक, यांच्यावर तलवारीने सपासप वार करून जागीच हत्या केली. हे दोघं ग्वालियर, दिल्ली महामार्गावर झाडाखाली असलेल्या रसवंती सेंटरमध्ये थांबले होते, जे संदीपच्या मित्राचं होतं. तेथे विनोद आला आणि धारदार तलवार काढून दोघांवर वार करू लागला, ज्यामुळे रसवंती चालवणारा व इतर लोक भयभीत होऊन पळाले. विनोदने दोघांची जागीच हत्या करून थेट ग्वालियर शहराच्या मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र घेऊन पोहोचून गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी माहिती घेतली असता समजलं की मयत तरुण एक श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा होता आणि त्याचे आरोपी विनोदच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. शिक्षक असलेल्या विनोदला बायकोच्या अशा नात्यामुळे अपराधी बनावं लागलं आणि त्याने स्वतःच्या हातून तिचा व प्रियकराचा खून केला. या प्रकरणात महिलांनीही नवरा व मुलं असतानाही अनैतिक नात्यांपासून दूर राहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ही घटना सध्या समाजात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे, कारण आरोपी सरकारी शाळेतील शिक्षक असून बायकोचा प्रियकर श्रीमंत उद्योजक होता आणि या लैंगिक संबंधातून निर्माण झालेल्या प्रसंगाने दोघांचे प्राण गेले. तुमचं या घटनेवर काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.